श्लोक 23. तं विद्या दुःखसंयोग वियोगं योगसंज्ञितं सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्णचेतसा. अर्थ: दुःख संयोगाचा वियोग ज्यामध्ये आहे तोच योग होय असे समजावे आणि त्याच योगाचे मनाला कंटाळा येऊ न देता निश्चयाने अनुष्ठान करावे. ज्या ठिकाणी दुःखाशी कधीच संबंध येत नाही, म्हणजेच दुःखाचा संयोगाला वियोग होतो, त्याला योग असे म्हणतात. असा हा योग आळस सोडून आचरला पाहिजे असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: या श्लोकात अतिशय अवघड भाषेत अशी ही योगाची व्याख्या केलेली आहे. दुःखाच्या संयोगाचा जेथे वियोग असतो तो योग दुःखाचा संयोग कुठे कुठे होतो ते 5व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलेले आहे. इंद्रिय व विषय यांचे संयोगाने उत्पन्न होणारे सर्व भोग हे सारे दुःखदायकच असतात. येही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एव ते असे भगवंतांनी सांगितलेले आहे. म्हणजे दुःखाचा इंद्रिय विषयांचा संयोग आणि याचा जर वियोग झाला की तो योग साधतो. थोडक्यात योग म्हणजे चित्तवृत्तीला आवरणे, त्यांचा संयम करणे. दुःखाचा संयोग होणे ही या जगातील एक नेहमीचीच गोष्ट आहे. संयोग म्हणजे ते आपल्याला येते किंवा आपल्याला भोगायला लागते. हा दुःख संयोग टळला पाहिजे, म्हणजेच ज्याचा वियोग घडला पाहिजे. हा वियोग घडण्यासाठी योग ह्या सांसारिक आणि संयोगात ज्याचेशी आपला संयोग होतो त्याचेच बरोबर आपण नेहमीसाठी राहू शकत नाही. मात्र ज्याचे बरोबर आपला योग झाला असता त्याचे बरोबर आपण निरंतर राहू शकतो, तो परमात्मा आहे. आणि खरे तर आपल्यापासून तो कुठेच दूर नसतो, तो भिन्न सुद्धा नाही, तर तो हृदय सन्निविष्ट असा आहे. आणि संसार तर आपल्यात मिसळलेला नसतो, तो आपल्यापासून अगदी भिन्न असतो. आपण मात्र त्याला आपल्यापासून भिन्न मानत नाही, पण त्याला आपण माझा असं म्हणतो आणि त्याचमुळे सगळा घोटाळा निर्माण होतो. पण परमात्म्याला मात्र आपण वेगळा समजतो आणि मग त्याचा शोध घेण्यासाठी इकडे तिकडे सतत फिरत राहतो. आणि हेच ते खरे अज्ञान आहे. कारण परमात्म्याच्या योगाचा कधीच वियोग होत नाही. म्हणजेच परमात्मा आपल्यापासून कधीच कुठेच दूर गेलेला नसतो किंवा तो दूर नसतो, तो अगदी आपल्या सतत जवळ असा असतो. पण प्रपंचात माणूस अनेक गोष्टींचा संयोग करू इच्छितो, पण त्याला वियोग होतो. म्हणजे जी गोष्ट त्याला हवी असते ती त्याला कधी मिळत नाही आणि मग ती मिळाली नाही की तो दुःखी होतो. संसार तर दुःखालयम अशाश्वतम आहे, म्हणजे ते दुःखाचं घर आहे आणि तो शाश्वत सुद्धा नाही आहे. माणसाची इच्छाच त्याचे दुःखाला नेहमी कारणीभूत असते. म्हणून माऊली सांगतात की आशा व्याली दुःखाते. इच्छेचा समूळ नाश म्हणजेच परमात्म्याशी योग किंवा मुक्त स्थिती. मुक्ती परमात्म्याशी जीवाचा नित्य संबंध म्हणजे योग आहे. यालाच नित्य योग असे म्हणतात. कारण हा सर्व देश, काळ, क्रिया, व्यक्ती, अवस्था, परिस्थिती, घटना इत्यादीमध्ये आहे. मात्र आपण नेहमीच असच्ची म्हणजे देहाशी संबंध मानतो आणि या नित्ययोगाचा अनुभव मग आपल्याला काही घ्यायला येत नाही. या योगाचा अनुभव येण्यासाठी गीतेमध्ये कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग आणि भक्तियोग अशी वेगवेगळी साधनं सांगितली आहेत. म्हणूनच स निश्चयेन योक्तव्य योगो निर्विण्ण चेतसा असंही भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. या योगाचा अनुभव येण्यासाठी साधकाने सर्वप्रथम निश्चयात्मक असे
वर्तन केले पाहिजे आणि तसं जगलं पाहिजे, बनलं पाहिजे आपण तसं. मला योगाची प्राप्ती करायचीच आहे असा एक दृढ निश्चयसुद्धा केला पाहिजे. आणि त्यानंतर कितीही प्रलोभने किंवा कितीही व्यत्यय, संकटे आपल्या आयुष्यात आली तर तो निश्चय आपण सोडता कामा नये किंवा भिवून आपण त्याच्यापासून माघारीसुद्धा वळता कामा नये. अनिर्विण्ण चेतसा म्हणजे पुष्कळ वेळ होता गेला, पुष्कळ पुरुषार्थ केला, पण सिद्धी मात्र प्राप्त झाली नाही. मग ती कधी होईल, कशी होईल किंवा होणारच नाही असे वाटून माणूस कंटाळून जातो. पण तसे साधकाने कधी करू नये. साधकाने कितीही काळ लागला तरी तत्व प्राप्त झाल्याशिवाय, म्हणजे आपल्याला जे काही मिळवायचे ते आपल्याला मिळाल्याशिवाय आपली साधना सोडू नये. आणि ह्याच्यासाठी सर्वांनी नेहमीच शबरीचे उदाहरण लक्षात ठेवावे. कारण आत्तापर्यंत मनुष्य जन्म प्राप्त होईपर्यंत आणि हा जन्म प्राप्त झाल्यावरही आपल्याला अनेक प्रकारचा त्रास भोगावा लागलेला आहे. आता निदान या साधनेने पूर्वी लाभ झाला, पूर्वी सॉरी आता निदान या साधनेने पूर्वीचे पाप तरी नष्ट झाले, तर मग आता परमात्म तत्व आपल्याला नक्कीच मिळेल असा विश्वास धरावा. योग संज्ञितम या श्लोकात हा शब्द दुःखाच्या संयोगाच्या वियोगासाठी वापरलेला आहे. योग या अर्थी हा शब्द उपयोगात आणलेला आहे. दुसऱ्या अध्यायात समतेला म्हणजे समत्वं योग उच्यते असे म्हटलेले आहे. तर येथे साधनरूपी समता साध्यरूपी समतेत परिणत होते असे सांगितले आहे. आणि खरोखरच आत्ता हे सांगताना किंवा ऐकताना तुम्हाला हे सगळं खूप अवघड वाटणार आहे, कारण सुरुवातीलाच तसं सांगितलेलं आहे अर्थ सांगताना. तर आपल्याला जास्तीत जास्त आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. पुढील श्लोकात या योगाच्या प्राप्तीसाठी सगुण निराकाराचे ध्यानसुद्धा भगवंतांनी सांगितलेलं आहे. इथे आपण थांबूया. श्लोक 24, 25 आणि 26 या 3 श्लोकांचा आता आपण एकत्रित अर्थ पाहणार आहोत. तर श्लोक 24. संकल्पप्रभवान् कामस्त्यक्त्वा सर्वान् शेषतः मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः. श्लोक 25. शनैः शनैरुपरमेतद्बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिन्तयेत्. श्लोक 26. यतो यतो निश्चरति मनश्चंचलमस्थिरं ततस्ततो नियम्यैतद् आत्मन्येव वशं नयेत्. अर्थ: संकल्पापासून उत्पन्न झालेल्या सर्व कामांचा समूळ त्याग करून मनाचे योगाने, इंद्रिय समुदायाचे सर्व बाजूने संयमन करून धैर्ययुक्त बुद्धीच्या योगाने हळूहळू उपरम करावा आणि मन आत्मसंस्थ करून कसलेही इतर चिंतन करू नये. तसेच ज्या ज्या कारणामुळे चंचल व अस्थिर मन बाहेर भटकू लागते त्या त्यापासून योगाभ्यासी साधकाने त्याचे संयमन करून त्याला आत्म्याच्याच स्वाधीन करावे. विवरण पाहूया. संकल्प म्हणजे पुष्कळ कल्पना करणे, खूप विचार करणे. या संकल्पामुळेच सर्व काम निर्माण होतात. अगदी एकोहम बहुश्याम या ब्रह्माच्या संकल्पातूनच विश्वनिर्मिती झाली आहे, हे आपण यापूर्वी पण पाहिलेले आहे. आपण विचार करीत बसतो आणि त्यापासूनच एखादी गोष्ट आपल्याला सुचते किंवा मग त्या गोष्टीचा आपल्याला अभाव जाणवायला लागतो, म्हणजे ती गोष्ट आपल्याजवळ नाही आहे हे आपल्या लक्षात येते. आणि जे आपल्याजवळ नाही ते आपल्याला अगदी हवे वाटू लागते. या हवे वाटण्यालाच काम म्हणजेच इच्छा असे म्हणतात. आता जर आपण संकल्पच केला नाही तर काम निर्माण होत नाही.
म्हणून संकल्पाचा समूळ त्याग करावा. सर्वानशेषतः, सर्वाचा म्हणजे काहीही शिल्लक न ठेवता असा त्याचा त्याग करावा. असा त्याग केला की मनाने इंद्रियांचा ताबा मिळवता येतो. या देहात 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आहेत. 10 घरे एकत्र आली की गाव तयार होतो. तसेच 10 इंद्रिय देहात एकत्र आहेत, म्हणून याला इंद्रिय ग्राम असा शब्दप्रयोग केलेला आहे. या इंद्रिय ग्रामाचा प्रमुख जो आहे ते मन नावाचा अधिकारी आहे. तो या सर्व इंद्रियांना एकसंध ठेवतो. 10 जणांना मोकळे सोडले तर ती मुकाट सुटतात. मग गावाची अगदी वाट लावतात. म्हणून या मनाला हाताशी धरून सर्व इंद्रियांना एकसंध असे बसायला लावले पाहिजे किंवा वागायला लावले पाहिजे आणि त्यावर प्रभुत्वसुद्धा मिळवायला हवे. मात्र ते सर्व बाजूनी सर्व इंद्रियांवर असायला हवे. म्हणजे एकाच इंद्रियावर किंवा एकाच वेळी असं चालत नाही, तर एका वेळी सर्व गोष्टींवर असा ह्या मनाचा ताबा असायला लागतो. एखादी गोष्ट मी करणार नाही किंवा त्याऐवजी दुसरी कोणती तरी गोष्ट करीन असे वाटल्यास ती जास्त किंवा ती नसेल किंवा आता मला हे नाही तर ह्याऐवजी ही मला करायची, तर जी दुसरी करायची ती मी जास्त प्रमाणात करीन असं आपल्याला मनाला वाटत असतं. उदाहरणार्थ आपल्यासमोर 2 पक्वान्ने आली आहेत आणि ती दोन्ही आपल्याला आवडतात. पण त्यापैकी एक मी खाणार नाही, हा मी संयम केला की आता हे किती जरी मला आवडत असलं तरी हे पक्वान्न मी अजिबात खाणार नाही, कारण मी आता मनाचा संयम करतोय. तर मग दुसरे पक्वान्न मी त्याच्यापेक्षा म्हणजे मी समजा 1 वाटी श्रीखंड खाणार असेन, तर त्याच्याऐवजी मी 2 वाट्या श्रीखंड खाईन. असा अट्टहास आपण इथे करता कामा नये. तर असे जर ते सेवन केले तर ते तसं चालणार नाही. कारण इथे कोणत्या एका गोष्टीचा अट्टहास, आवड-निवड आपली असता कामा नये. काही लोक जेवणात मला अमुक एक गोष्ट चालत नाही किंवा मी चहा पीत नाही, त्याऐवजी मला दुसरे काहीतरी हवे असा आग्रह धरतात आणि या आग्रही वृत्तीमुळेच इतरांना त्याचा त्राससुद्धा होतो. पण अशा आवडीनिवडीतूनच मनाचा आग्रह वाढत जातो. तो ह्या ठिकाणी ह्या योग साधनेत उपयोगी नसतो. भाकरी किंवा पक्वान्न दोन्हीपैकी एक किंवा इतर काहीशी आपल्याला भुकेच्या म्हणजे 12च्या वेळी जर मिळाले तर ते अन्न परब्रह्म आहे, म्हणून आपण स्वीकारले पाहिजे. कोणतीही एकच गोष्ट मी करीन किंवा करणारच नाही हा संकल्प आपण टाकून दिला पाहिजे. म्हणून सर्व बाजूनी सर्वेंद्रिय असे इथे म्हटलेले आहे. अर्थात या सर्व गोष्टी हळूहळू शांतपणे करायला हव्यात. मनाला तसे शरीराला हळूहळू शांत करावे असा विचार श्लोक 25 मध्ये भगवंत सांगत आहेत. यासाठी खूप चिकाटी लागते. 5 मिनिटं शांत वाटले नाही तर बसले आणि आपल्याला जर शांत वाटलं नाही तर आपल्याला कंटाळा येतो आणि मग आपण उठून जातो, आपण काहीतरी अशी चुळबुळ करावी लागतो. पण तसं न करता अगदी चिकाटीने एखादी वेळ ठरवून घेऊन तितका वेळ आपण गपचूप अगदी शांतपणे बसायलाच हवे. हा वेळ रोज किंवा काही दिवसाच्या सरावाने थोडा थोडा वाढवत न्यावा. बुद्धीमध्ये चिकाटी हवी. मन चंचलच असते, पण बुद्धी मात्र स्थिर असते. म्हणून तिच्या चिकाटीला फार महत्त्व दिले आहे. बुद्धीने आपल्या मनाला रोखावे. आत्मसंस्थम मनः कृत्वा स्वतःच्या किंवा आत्म्याचे ठिकाणी ते स्थिर करावे. स्वतःचे ठाई म्हणजे माझे ठाई परमेश्वराचे ठाई. मी म्हणजे इथे परमेश्वर किंवा आत्मा असा अर्थ लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मनाचे ठाई मी कोण याचा शोध घेताना सर्वप्रथम मनावर लक्ष केंद्रित करावे. कारण मन नेहमीच इंद्रियांकडून त्या त्या विषयांकडे धाव घेत असते. जसे डोळ्यातून दृश्याकडे, कानातून नादाकडे आणि नाकातून गंधाकडे, तर जिभेतून चवीकडे येऊन त्वचेतून स्पर्शाकडे ही सर्व मनाची धाव बंद केली की ते आत्मस्वरूपी स्वस्थानी स्थिर होते असं भगवंत इथे सांगत आहेत. आणि या मनाला स्वस्थानी स्थिर करण्याची एक युक्तीसुद्धा सांगितली आहे आणि ती म्हणजे
माणसाने अजिबात विचार करू नये. आता खरं म्हटलं तर ही जरी युक्ती असली तर ही तशी फारशी सोपी नाही आहे, कारण आपण निर्विचार होणं खूप अवघड आहे. पण तरी पण भगवंतांनी हा उपाय आपल्याला सांगितला आहे, तर त्याचा आपल्याला विचार करायलाच हवा. कारण विचार आला की मग मन त्यामागे धावते आणि आलाच तर तो परतून लावावा, तो स्वरूपाचा विचार करण्याकडे वळवावा. येथे किंचित अपि न चिंतयेत असे म्हटलं आहे. म्हणजे थोडासा सुद्धा विचार करू नये. म्हणजे देवाचा अगर परमात्म्याचा सुद्धा विचार करू नये. मुळात विचार न करणे म्हणजे योगी सोपी गोष्ट नाही. म्हणून सुखातील विषयांचा विचार बाजूला सारताना देवाचा विचार मनात आणावा. आणि हळूहळू तसे आपल्याला जमायला लागले की मनही शांत होत जाते. मग ते चिंतनही थांबवावे. पूर्ण निर्विचार अवस्थेत जाण्याचा प्रयत्न करावा. रोज यासाठी शांत बसण्याची सवय करावी लागते आणि कालांतराने काही क्षण निर्विचार अवस्थेत माणूस जाऊ शकतो आणि तसा अनुभव साधकाला येतो. अशा रीतीने हे वेळ वाढवत न्यावी. मन कोठेच गेले नाही तर ते स्वस्थानी स्थिर होते. अशा रीतीने आतमध्ये स्थिर झालेले मन आत्म्यापाशी जाते. विचार करण्यात माणसाची खूप शक्ती खर्च होत असते. विचार बंद केले तर ती शक्ती वाचते व त्यामुळेच मन व शरीराचे सामर्थ्य वाढते, ते सामर्थ्यशाली होते. मनाचा परिणाम नेहमीच शरीरावर होतो आणि हा विचार आता आधुनिक वैद्यकशास्त्राने सुद्धा मान्य केलेला आहे. माणसाचे मन अतिशय चंचल व अस्थिर असते असे श्लोक 26 मध्ये आपल्याला सांगितलेले आहे. ते इंद्रियांच्या व स्वतःच्या वेगवेगळ्या विषयात व विचारात नित्य भटकत असते. असे हे मन जेथे जाईल तेथे त्याला अडवावे. त्याला इकडे तिकडे भटकू देऊ नये. त्याला स्वतःमध्ये वश करून ठेवावे. यासाठी इंद्रिय निग्रहाबरोबरच बुद्धीचे धैर्य अत्यंत गरजेचे असते. इथे धैर्याची आवश्यकता काय आहे असे आपल्याला नक्कीच वाटेल. पण जे अभ्यास करतात त्यांनाच ह्या गोष्टी कळतात. कारण संकल्प, कामना व इंद्रिय शांत होऊ लागली तर माणसाला अनेक प्रकारचे भय वाटू लागते. ज्ञानदेव सांगतात की साधकाते भेडसावी परी बिहावेना. म्हणजे साधकाला त्याची भीती वाटायला लागते, पण साधकाने अजिबात भिऊ नये. कारण या काळात अनेक प्रकारचे क्लेश होऊ शकतात आणि हे सर्व अगदी काही काळच असते. पण याच वेळी जर आपण घाबरून साधना बंद केली तर मात्र आपल्याला जे काही आपले साध्य आहे, जे काही मिळवायचे आहे ते प्राप्त होत नाही. म्हणून अशावेळी जाणत्याचे, अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शनच हवे. सद्गुरूपाशी राहून अभ्यास केला तर त्यांच्या साह्याने हे भय दूर होते. त्याचबरोबर विषयाचा त्याग करून परमात्मा सन्निध गेल्याने आपले कोणतेच अहित होणार नाही, तर कल्याणच होणार आहे हा दृढ विश्वास धरून बुद्धीने स्वतःला तसे करावे. मग मन जेथे जाईल तेथून त्याला परत आणावे. हा अभ्यास फार महत्त्वाचा आणि चिकाटीनेच करावा लागतो. ज्ञानदेव म्हणतात की यासाठी कृतनिश्चयच हवा. कारण अशा कृतनिश्चयानेच केलेला नियमच अशा मुकाट मनाला एका जागी स्थिर करतो. ऋग्वेदात यासंबंधी खालीलप्रमाणे विचार सांगितलेला आहे की ज्या साधकाने मन खूप प्रयत्न करूनही स्वाधीन होत नाही ते दूर दूर पळते. कधी स्वर्गात, कधी पाताळात, तर कधी दाही दिशात ते कुठेही सतत हिंडतच असते. त्याला आत्म्याचे ठिकाणी स्थिर करावे. यासाठी गीतेने अभ्यासाचा म्हणजे सतत सराव करण्याचा उपाय सांगितला आहे. अभ्यास योगयुक्तेनं असे मोकाट मन जेथे जाईल त्याला हा नियमच परत घेऊन येईल. मग मोकलिले जेथे जाईल तेथून नियमूच घेऊन येईल. ऐसेनी स्थैर्याची होईल सावियाची की, असे ज्ञानदेव आपल्याला सांगत आहेत. या श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे रामदास स्वामींनी स्वतःचा अनुभव करुणाष्टकाद्वारे सांगितला आहे.
वयाच्या 12व्या वर्षी घर सोडून टाकळी येथे तपसाधनेला सुरुवात केल्यावर त्यांना कधी कधी खूप एकटे वाटे. तेव्हा ते म्हणतात, उदासीन हा काळ कोठे न कंठे. मन ऐकेनासे होई, त्याला कोण समजावणार. मग यावर वर सांगितल्याप्रमाणे ते श्रीरामाला आपले मनोगत सांगू लागले. ते म्हणायचे, अचपळ मन माझे नावरे आवरिता. आणि आपल्या या स्वगतांची या त्याला सॉरी आणि त्यांना आपल्या स्वजनांची आठवणही त्रास देऊ लागायची. सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना. किंवा पुढे ते म्हणतात की घडी घडी विघडे हा निश्चयो अंतरीचा. आणि यातून बाहेर पडण्यासाठी ते रामरायाला विनंतात की घडी घडी मन आता रामरूपी भरावे, रघुकुल तिळकारे आपुलेसे करावे. तसेच त्यांना कळून चुकले होते की विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. मग सगळीकडे मन तर सगळीकडे धावत आहे, ते जागी स्थिर होत नाही आणि हे योग्य नाही याची जाण एकीकडे होत होती. म्हणून ते रामाला म्हणतात की रामानेच त्यांचेवर कृपा करून या सगळ्या त्रासातून, मनाच्या चंचलतेतून त्यांची सुटका करावी. झडकरी झड घाली धाव पंचाननारे, तुझ विण मज नेती जंबुकी वासनारे. अशा विविध प्रकाराने त्यांनी मनाची समजूत घातली. ते एका परमात्म्याचे म्हणजे श्रीरामाचे ठिकाणी स्थिर केले. अनेक वर्षाचे अभ्यासाने सातत्याने ते त्यांना शक्य झाले. या काळात प्रत्येक गोष्ट नियमाने करणे म्हणजेच लवकर उठणे, व्यायाम करणे, जप करणे, श्रवण, वाचन, मनन, चिंतन आणि आहारावर नियंत्रण अशा सर्वच गोष्टींची सांगड घालीत इंद्रियांना विषयांपासून दूर ठेवले, मनबुद्धी स्थिर केली व आपले प्रिय म्हणजे परमात्मा प्राप्त करणे आणि ते त्यांनी साध्य केले. इथे आपण थांबूया आणि आपण पण जर ह्या मार्गाने जायचं असेल तर आपल्याला काय काय करायचं आहे याचा विचार करावा. आणि इथे मी थांबते. श्लोक 27. प्रशांत मनसे येन योगिनं सुखमुत्तम उपैति शांतरजसं ब्रह्मभूतम कल्मषम. अर्थ, याप्रमाणे ज्याचे मन शांत, रजोगुण विरहित व निष्पाप झाले आहे, त्या ब्रह्मरूप झालेल्या योग्याला उत्तम सुख निश्चयाने प्राप्त होते, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. विवरण. इंद्रिये मनाचे ताब्यात ठेवून मनाने भटकणे बंद केले व मनाचे विचार बंद करून मनाला स्थिर केले की मग सहजच मन शांत, प्रशांत असे होते. प्रशांत म्हणजे संपूर्णपणे शांत. यावेळी मनात कोणत्याच विचारांचे तरंग अथवा खळबळ उठत नाही किंवा शिल्लक राहत नाही. मनाची शांती बिघडायला विचारच प्रामुख्याने कारणीभूत असतात. इंद्रिय विषयांची मनातील आसक्ती हे शांती ढळण्याचे मुख्य कारण आहे. ही कारणे नाहीशी झाली की मग मन आपोआपच शांत होते. मनाची ही शांती आपण अनुभवू शकतो. मन शांत नसेल तर विचाराचे काहूर मनात माजलेले असते आणि मग त्यामुळे माणूस स्वाभाविकच अस्वस्थ होतो. सामान्य माणसाने थोडीशी योगसाधना जरी केली तरीसुद्धा या शांत स्थितीचा अनुभव येऊ शकतो, असे भगवंत सांगत आहेत. मात्र मन हे असे असते की ते लगेच शांत होत नाही. त्याला वेळसुद्धा लागू शकतो. कारण या मार्गाला लागण्यापूर्वी आपल्या हातून जे विविध प्रकारचे दोष घडलेले असतात ते मनात उफाळून येतात. हे सर्व दोष सत्कर्माने चांगले वागून नाहीसे करावे लागतात. जसे जसे आपले दोष नाहीसे होतात तशी तशी मनाची शांती आपल्याला अधिक अधिक वाढत जाते असे लक्षात येते. माणूस निर्दोष असून भागत नाही, तर त्याचा रजोगुणसुद्धा समूळ नाहीसा व्हावा लागतो. आणि या रजोगुणामुळेच काम म्हणजे इच्छा सतत वाढत असतात. आपण दुसऱ्या अध्यायात अभ्यास केलेला आहे की काम एष क्रोध एषो रजोगुण समुद्भवः. तिसऱ्या अध्यायातली हा श्लोक आहे. त्यामुळे ऐश्वर्याची व उपभोगाची इच्छा बळावते
योग साधनेत हा रजोगुण फार मोठा अडसरच असतो. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे विश्वामित्र ऋषी. विश्वामित्र ऋषींची हकीकत अशी आहे की ते एक क्षत्रिय राजा होते. एकदा वैशिष्ट्यांची कामधेनू काही कारणांनी त्यांच्या मनात भरली आणि मग ती कामधेनू आपल्याकडेच असायला हवी अशी त्यांची इच्छा खूप प्रबळ झाली. त्यांनी वशिष्ठ ऋषींना विनंती केली. अर्थात वशिष्ठ ऋषी म्हणाले की मी काही ती तुम्हाला देऊ शकत नाही, पण तिची ती जर यायला तयार असेल तर तुम्ही तिला घेऊन जा. आणि ती कामधेनू काही त्यांच्याबरोबर आली नाही. तेव्हा त्यांनी बळाचा प्रयत्न केला आणि तरीसुद्धा ती काही त्यांच्याबरोबर गेली नाही आणि त्यांचा तो प्रयत्न अयशस्वी झाला. यावेळी वशिष्ठ हे ब्रह्मऋषी होते. ते प्रशांत मनसम होते आणि म्हणून ते श्रेष्ठ ठरले. आणि नेमकी हीच गोष्ट विश्वामित्रांना रुचली नाही, खटकली. आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की आपण ब्रह्मऋषी झाल्याखेरीज ही जी आपल्याला हवी आहे ती गोष्ट म्हणजे कामधेनू प्राप्त होणार नाही आणि मग ती मला मिळालीच पाहिजे. म्हणून त्यांनी ब्रह्मऋषी होण्यासाठी तपाचरण सुरू केले. अर्थात मूळचा पिंड क्षत्रियाचा होता. ते राजा होते. रजोगुणाचा त्यांच्यावर भरपूर पगडा होता किंवा ते रजोगुणीच होते. आणि मग तप करताना आपल्याला माहिती आहे की मेनकेला पाहताच त्यांचा काम उफाळून आला. तप बाजूला पडले आणि जी काही तपश्चर्या केली होती ती त्यांची वाया गेली. मग त्यांच्या लक्षात आल्यावर परत त्यांनी तप करायला सुरुवात केली आणि मग ते तप झाल्यानंतर त्यांना एकदा राजर्षी ही पदवी मिळाली. पण त्यांना ब्रह्मऋषी म्हणून काही मान्यता झाली नाही. आपल्याकडे मी अगदी आपलं रोजच्या ह्याच्यातलं अलीकडच्या काळातलं उदाहरण देते की त्यांना ग्रॅज्युएट ही पदवी मिळाली, पण पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा डॉक्टरेट मिळाली नव्हती. तर ही ब्रह्मऋषी म्हणजे ही डॉक्टरेट पदवी आहे असं आपण आपल्याला कळण्यासाठी म्हणून समजूया. म्हणजे कामाची पूर्ती न झाल्याने मग त्यांना परत क्रोध आवरला नाही आणि मग पुन्हा एकदा तप वाया गेले. काम, क्रोध, अहंकार असे एक एक करत एक एक दोष त्यांचे कमी होत गेले आणि मग संपूर्णपणे विकाररहित झाल्यानंतरच त्यांची ब्रह्माशी गाठ पडली. आणि असे सांगतात की त्यांनी एकूण असे 4 वेळा तप केले. आत्म्याशी मिलन होणे म्हणजेच ब्रह्मीभूत होणे. ते झाले की मग ब्रह्मानंदच होतो. तो आपल्याला सहज प्राप्त होतो. जो सर्वात उत्तम असा आनंद आहे. त्याची तुलना इतर कोणत्याही गोष्टीशी करताच येत नाही आणि त्याचे वर्णन करायला शब्दसुद्धा नसतात. दोषरहित योग्याला हा आनंद निश्चितपणे उपभोगता येतो असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 28. युञ्जनेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः सुखेन ब्रह्मसंस्पर्शमत्यन्तं सुखमश्नुते. अर्थ, याप्रमाणे सतत आत्मयोगाचा अभ्यास करणारा योगी पापापासून सुटून किंवा मुक्त होऊन ब्रह्मसंयोगामुळे अत्यंत सुख आनंदाने प्राप्त करतो. पापरहित झालेला योगी याप्रमाणे आत्मस्वरूपात स्थिर होतो आणि त्यास ब्रह्मानंदाचा अनुभव येतो. हाच तो ब्रह्माचा स्पर्श होय असे भगवंत सांगत आहेत. विवरण: नित्य अभ्यास करणारा योगी अशा प्रकारची ब्रह्मसिद्धीची प्राप्ती करतो किंवा त्याला अशी प्राप्ती लाभते. याची प्रमुख लक्षणे म्हणजे प्रशांत मनसम आणि शांत रजसम अकल्मषम यांनी तो युक्त होतो. ज्याचे ठिकाणी रजोगुण किंवा भोगेच्छा कमी असतात त्याचे मन शांत असते, म्हणजेच ते क्रोधरहित आणि प्रेमयुक्त सुद्धा असते. रजोगुण नसल्याने पापरहित म्हणजे अकल्मष होते. ध्यानाने पाप नष्ट होते. म्हणजे काय तर प्रत्येक चांगल्या वा वाईट विचारांनी घटनांनी मनावर जणू काही रेघोट्या मारल्या जातात. आणि या संबंधात विनोबाजी म्हणतात की विचारांच्या चिंध्यांचे गाठोडे म्हणजेच तर मन आहे आणि ही एक एक चिंधी काढून टाकली की मग ते गाठोडे नष्ट होऊन जाते. रजोगुणापासून लोभ, दुःख, काम, क्रोध इत्यादी उत्पन्न होतात, जे माणसाचा सर्व बाजूंनी नाश घडवतात. त्याचे वर्णन दुसऱ्या अध्यायात श्लोक 62 आणि 63 मध्ये केलेले आहे. म्हणजे संगात संजायते काम
आणि त्याचा शेवटचा परिणाम काय की बुद्धिनाशात प्रणश्यती. ते माणसाचे वैरी आहेत. अशा रजोगुणापासून पाप होते. हा रजोगुण शांत झाला की माणूस पापरहित होतो, म्हणजेच तो विगत कल्मशहा होतो. मग त्याचे जवळ पाप येत नाही. पापाची व्याख्या करताना समर्थ असं सांगतात की खोटेपणा म्हणजे पाप आणि सत्य वागणे म्हणजे पुण्य. हा खोटेपणा रजोगुणामुळे आणि भोगेच्छेमुळे घडतो. असा दोषरहित प्रशांत मनाचा योगी ब्रह्मभूत होतो, म्हणजे सदात्माने युंजन, नेहमीच आत्म्याशी तो युक्त होतो किंवा युक्त राहतो. तो परब्रह्माशी संपर्क साधत असतो. तो ब्रह्माला स्पर्शसुद्धा करत असतो. ब्रह्माचा संस्पर्श म्हणजे ब्रह्माला संपूर्ण स्पर्श करणे, त्याला जणू मिठीच मारणे किंवा त्याच्याशी मिलन पावणे. येथे स्पर्श हा शब्द मुद्दाम उपयोगात आणला आहे, कारण बघण्यात भास उत्पन्न होऊ शकतो, मात्र स्पर्शाने खात्री पटते. येथे चुकीला वाव नसतो. ब्रह्माला स्पर्श करून खात्री पटते. हा स्पर्श योग्याचे ठिकाणी ब्रह्माचे गुण संक्रमित करतो. मग ब्रह्माची जी आनंद स्थिती, सुख, याला अगदी आपोआपच मिळून जाते. लहान बालकाचे स्पर्शाने अगर स्त्री पुरुषांचे एकमेकांना होणारे स्पर्श, ह्यात जे काही सुख आहे त्या सुखापेक्षा हा स्पर्श अनेक पटींनी जास्त असतो. मात्र याचा अनुभवच घ्यावा लागतो, कारण त्याचे वर्णन कोणत्याही शब्दात करता येत नाही. असा हा ब्रह्मसंस्पर्श ध्यानाने घेता येतो. हा एकत्वाचा, व्यापकत्वाचा आणि आनंदाचा अनुभव आहे. असा अनुभव म्हणजेच ब्रह्माचा आपल्या जीवनाला झालेला स्पर्श. अशा प्रकारचा ब्रह्मस्पर्श आपल्या संतांना झालेला असतो किंवा होतो. आणि इथे आपण थांबूया. श्लोक 29. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. अर्थ: ज्याला योग साध्य झाला आहे तो सर्वत्र समदृष्टीने पाहतो. अर्थात तो आत्म्याला सर्व भूतांच्या ठाई आणि सर्व भूतांना आत्म्याच्या ठिकाणी पाहतो, म्हणजे सर्वत्र समानतेनेच पाहतो. विवरण: योगयुक्त माणूस योग साध्य करून आत्म्याशी युक्त झालेला आत्मवानच असतो. तो सर्वत्र समानता पाहतो. तो फक्त माणसातील समानता न पाहता प्राणीमात्रांचे ठिकाणी असलेली समानता सुद्धा पाहतो, अनुभवतो. मागील अध्यायात सांगितल्याप्रमाणे विद्वान ब्राह्मण, गाय, कुत्रा, हत्ती इत्यादीमध्ये तो समदर्शीच असतो. तो कोणत्याही प्राण्याला तुच्छ मानत नाही. आपल्याला जे वाटते तेच इतरांना सुद्धा वाटते. म्हणून समर्थ सांगतात की बरे बोलता सुख वाटते, हे तो प्रत्यक्ष कळते. आत्मवत पाहावे ते मानित जावे. म्हणजे जसं आपल्याला वाटतं तसंच दुसऱ्याला सुद्धा वाटतं, हे लक्षात घ्यावं आणि तसं आपण वर्तन करावं. किंवा एक दुसरं छान उदाहरण देतात. आपणास चिमोटा घेतला, चिमोटा म्हणजे चिमटा, तेणे कासावीस झाला, आपणावरून दुसऱ्याला राखत जावे. तर आपल्याला जसा त्रास होतो तसा दुसऱ्याला सुद्धा होतो, हे लक्षात घ्यावं आणि तसं आपण त्याच्याशी चांगलं वागावं. अगदी याच विचाराने प्रेरित झालेले आपले संत नामदेव किंवा एकनाथ महाराज किंवा तुकोबा यांच्या गोष्टी परत परत उदाहरण म्हणून दिल्या जातात. की शिळ्या भाकरीचं नामदेवांचं, किंवा तुकोबांनी जे काही उसाची मोळी आणली होती ती गावातल्या मुलांना वाटून टाकली, किंवा एकनाथ महाराजांनी वाळवंटातल्या त्या गाढवाला आणलेली गंगा पाजली. ही सर्व उदाहरणं खरं म्हणजे याच्या आधी पण दिली आहेत, पण ह्या सगळ्या गोष्टी इथे परत परत सांगाव्या लागतात. या सर्वांना खरी समानता म्हणजे काय ते कळले होते. मात्र रोज गीतेचे पाठ नित्य म्हणणाऱ्या आळंदीतील विद्वान ब्राह्मणांना किंवा रामेश्वरांसारख्या संन्यासाला हे अजिबातच कळले नव्हते. आणि म्हणूनच 12चे वेळी भिक्षा मागायला आलेल्या संन्यासाचे मुलांना म्हणजेच ज्ञानदेव निवृत्तीनाथांना भिक्षा नाकारण्यात येत असे. वर वेदातील वाक्ये
तुकोबा वाणी मराठीतून सांगतो म्हणून त्यांच्या अभंगाच्या पोथ्या इंद्रायणीत बुडवून टाकण्याची शिक्षा शूद्र म्हणून तुकोबांना भोगावी लागली. आणि इथे समानतेचा कोणताही विचार केला गेला नव्हता. तर फक्त आपण गीता वाचणं किंवा पाठ करणं ह्याच्यापेक्षा गीतेचे तत्त्वज्ञान आपल्या आचरणात आणणं किती महत्त्वाचं आहे हे ह्यावरील उदाहरणावरून सगळ्यांनी आपण लक्षात घ्यायला हवे. मात्र खरा योगी सर्व प्राणी मात्रात बसलेला आत्मा जाणतो. सर्वसामान्य माणसांना मात्र ही दृष्टी नसते. कारण ते फक्त स्वतःच्या सुखाचा म्हणजे विषयजन्य उपभोगातून मिळणाऱ्या सुखाचाच विचार करीत असतात. इतरांना जरी त्रास झाला तरी ते त्या गोष्टीचा विचार मनात आणत नाहीत. ते फक्त स्वतःचे सुख कसे वाढेल याचाच विचार करतात. आणि आपल्या रोजच्या संसारात ह्या गोष्टी आपल्याला नित्य अनुभवायला येतात की घरातील एखादी व्यक्ती मला आत्ताच्या आत्ता हे पाहिजे किंवा माझी ही वेळ पाळलीच गेली पाहिजे अशा प्रकारचे अट्टहास करतात आणि ते स्वतःला हवं ते मिळवतात. पण त्यावेळी त्यांची वेळ पाळताना किंवा त्या गोष्टी त्यांना पुरवताना घरातील इतर सदस्यांना त्याचा बऱ्यापैकी मानसिक आणि शारीरिक त्रास होतो. आता याच गोष्टीने इतरांना सुद्धा त्रास होईल याचा विचार करतात व अशा गोष्टी करायच्या टाळतात. म्हणजे जे चांगले ज्यांना समानता कळली आहे ते ह्या गोष्टीचं आचरण करून इतरांना त्रास होणार नाही असा वागायचा प्रयत्न करतात. मात्र आपल्याला नेहमी असं बघायला मिळतं की काही माणसं केवळ गंमत म्हणून इतरांना त्रास देतात. एखाद्याला चिडवणे, अपशब्द बोलणे, त्याच्या वाटेत जाणे किंवा मुक्या प्राण्यांना दगड मारणे, त्यांना त्रास देणे, काठी मारणे अशा गोष्टी केवळ आपल्या मनाची करमणूक करण्यासाठी ते करत असतात. याशिवाय माणसाने अतिशय क्रूरपणाचे जे काही वर्तन आत्तापर्यंत केलं आहे किंवा अजूनही करतात ते म्हणजे केवळ करमणूक म्हणून प्राण्यांची शिकार केली जाते. हा माणसाचा अगदी आवडता उद्योग गेली अनेक शतके म्हणण्यापेक्षा अनेक हजारो वर्ष सुरू आहे. पशुसुद्धा भूक लागल्याशिवाय खात नाहीत किंवा दुसऱ्या प्राण्याला मारत नाहीत. याशिवाय माणसांना सुद्धा माणसे मारतात. पण आपल्या सजातीय प्राण्यांना जंगलातले प्राणी किंवा दुसरे कोणतेच प्राणी अशा प्रकारे मारत नाहीत आणि असं कुठे प्राणी जगतात आपल्याला आढळून येत नाही. जास्त सुखाचा म्हणजे जास्त उपभोगाचा विचार करून काही लोक संपत्ती जमा करतात, त्याचा संग्रह करतात. यासाठी ते इतरांना फसवतात, त्यांच्यावर अत्याचार करतात, चोरी करतात किंवा बळजबरीने गरीब लोकांना बुडवायचं म्हणजे काय की त्यांना थोडेसे पैसे वेळेला कर्ज म्हणून द्यायचे आणि मग त्याच्या बदल्यात त्यांच्या जमिनी, घरं वगैरे असं सगळं त्यांच्याकडनं घ्यायचं किंवा ते कर्ज फेडलं न गेल्यास त्यांच्याकडून विनावेतन काम करवून घ्यायचं. त्यातूनच बालमजूर, गुलाम अशा अनेक प्रकारच्या अनिष्ट चालीरीती आपल्या सर्व जगतातल्या मानव समाजात आढळून यायला लागल्या. पशुपक्ष्यांचे बाबतीत सुद्धा असेच वर्तन केले जाते. म्हणजे कसे की कोंबडीनी जास्त अंडी द्यावी म्हणून तिला खुराड्यात बंदिस्त करतात किंवा जास्त दुधाच्या आशेने गाई म्हशींना इंजेक्शन देतात. निसर्गाविरुद्ध व प्राणीमात्रांचे हिताविरुद्ध अनेक गोष्टी माणूस स्वतःचे केवळ स्वार्थासाठी करत आलेला आहे, अजूनही करतो आहे. केवळ जिवंत प्राणीमात्रात आपण आत्मा पाहण्याचा विचार केला, मात्र या विश्वात तो तर प्रत्येक अणुरेणूत भरून राहिलेला आहे. तो दगडात आहे, मातीत आहे, पाण्यात आहे, वनस्पतींमध्ये सुद्धा आहे. आणि या गोष्टी आधुनिक शास्त्रांनी सिद्ध केल्या आहेत. मात्र ज्ञानदेवांसारख्या संतांना त्या माहीतच होत्या. म्हणून 13व्या अध्यायात त्यांनी हा विचार स्पष्टपणे मांडलेला आहे. म्हणजे जेव्हा अहिंसेचा विचार ते मांडतात तेव्हा ते असं म्हणतात की बघा, एके आड मोडविली अजंगमाची खाल काढविली, एके गर्भिणी उकडविली पुटा माझी, अजात शत्रू तरुवरा सर्वांगी देवविल्या शिरा, ऐसे जीव घेऊनी धनुर्धरा कोरडे केले. आणि त्या अहिंसेच्या बाबतीत असं सांगतात की हिंसा करून हे अहिंसा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तर ते तसं होत नाही.
पण लोकांच्या हे लक्षात येत नाही. आणि तुकोबांनी तर या वृक्षवेलींना आपल्या सोयऱ्यांप्रमाणे, म्हणजे अगदी आपले ते जवळचे नातेवाईकच आहे अशाप्रमाणे त्यांना त्यांच्याबद्दलची आपुलकी त्यांनी आपल्या अभंगातनं व्यक्त केलेली आहे. अभंग आपल्याला सर्वांना माहितीच आहे. योगी लोक असा सर्वत्र भरलेला आत्मा नित्यच पाहत असतात. आज विज्ञानाने सिद्ध केलेल्या अनेक गोष्टी वेदकालीन ऋषींना माहीत होत्या. ते द्रष्टे होते. जसे सूर्यावर जे प्रोटॉन, न्यूट्रॉन किंवा इलेक्ट्रॉन आहेत, तेच पृथ्वीचे सूक्ष्म कणात व आपल्यात असतात. त्यात भेद नाही असा शोध आता वैज्ञानिकांनी लावला आहे. तर तैत्तिरीय उपनिषेधात आत्मा साक्षात्कारी त्रिशंकू जे आहेत ते म्हणतात की सूर्यात जे अमृत तत्व आहे तेच अमृत तत्व माझ्यात म्हणजे माणसांच्यात सुद्धा आहे. असे हे सगळं ह्या समानतेत किंवा ज्या आपण आता इतका वेळ सर्वभूतस्थमात्मानं म्हटलेला आहे, त्या सगळ्याचा अर्थ आहे. आणि असा ही सगळ्या गोष्टी भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. आपण इथे थांबूया.